नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्यासोबत तुझ्या आजूबाजूला जी तुला नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक लोक आणि नकारात्मक शक्ती मिळत आहे, जी तुला त्रास देण्यासाठी एक भक्कम आणि वाईट कार्य करत आहे, ते दूर करणारा हा संदेश स्वतः स्वामींनी तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. आता फक्त स्वामी नामाचा आधार घे, स्वामी नामाचा जप कर आणि स्वामी सेवेत स्वतःला गुंतून टाक. तुझा असणारा त्रास याचा तुला अनुभवसुद्धा येणार नाही. स्वामी म्हणतात की बाळा, तुझा जर विश्वास असेल तर स्वामी मी त्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा. स्वामी तुमच्या जीवनात लगेच त्या अंधाराला, त्या काळजीला, दुःखाला समाप्त करण्यासाठी एक पाऊल टाकत आहेत. आज तुम्हाला स्वामी वचन देतात की कधी तुझे डोळे मिटले तर फक्त तुझ्यासमोर यावा तो तुझा देव, आणि कधी तू डोळे उघडलेस तर तुझ्यासमोर यावा तो फक्त तुझा देव. जर इतका विश्वास तू स्वामींवर ठेवला आहेस तर विचार करू नकोस. तुझ्या आयुष्यात कधीच तुला वाईट दुःखाचे, वाईट संगतीचे वारे दिसणार नाही. देवाने तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आणि कौटुंबिक इच्छा न मागता दिलेली आहेत. लक्षात ठेव, तुला आताही काही गोष्टीची आशा आहे, तुला आणखीही काही गोष्टी मिळवायच्या आहेत. पण विचार कर, देवाने जे दिले आहे ते तुझ्यासाठी खूप उत्तम आणि चांगले परिपूर्ण आहे. ते लक्षात ठेवून कार्य करत राहा. कर्म तर केलेच पाहिजे. जर तुम्ही एखाद्या नाड्याकडून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला ते परतही द्यावे लागेल. तुम्ही लोकांना जितके काही द्याल त्याचा मोबदला तुम्हाला मिळणारच असतो, आणि तुम्हीही लोकांकडून जितके काही घेत आहात, मग ते प्रेम असेल, पैसा असेल, धन असेल, दौलत असेल किंवा वाईट श्राप असेल, त्याचाही मोबदला तुम्ही देतच असता. मग स्वामींना तुम्ही देताना मागे पुढे का पाहता? कारण स्वामींना हवे आहे ते तुमच्याकडून फक्त स्वामींची सेवा, स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींवर टाकणारा विश्वास. त्या मोबदल्यात स्वामी तुम्हाला असे काही देत आहे जे फक्त तुमच्या मनात आहे. तुम्ही ते बोलून दाखवण्यासाठी धडपडत असाल, तुमची इच्छा होऊनही तुम्ही बोलून दाखवण्यासाठी समर्थ होत नसाल, तर त्याही इच्छा स्वामींनी ओळखल्या आहेत. कारण स्वामी तुम्हाला आतून नाही, बाहेरून नाही, तर संपूर्ण काही तुमच्या वर्तनानुसार तुम्हाला ओळखत आहेत. तुमचे अंतःकरण कसे चालते, तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहेत, तुम्ही कोणाला काय म्हणतात, या सर्वांचा विचार स्वामींकडे आहे. तेव्हा बाळा, घाबरू नका. जे काही मनात आहे ते बोलून दाखवा. स्वामी त्या सर्व गोष्टी स्वीकार करतील आणि तुमच्या मदतीला धावून येतील. कारण तुमचे नाते हे प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. त्यांना वेळ द्या. स्वामींसाठी वेळ काढा. फक्त स्वामीच नाही तर स्वामींचे नामस्मरण हेच तुमच्या जीवनाचे तारणहार आहे. त्यामुळे देव म्हणतात की अगदी या क्षणाला तू जर हा संदेश ऐकत आहेत तर त्या क्षणी स्वामी तुम्हाला समोर दिसून येतील, आजूबाजूला दिसून येतील. तुमच्याशी असणारी नकारात्मक ऊर्जा, जी नकारात्मक विचार तुमच्या मनात काढत आहे ते पहिले काढून टाका. कारण स्वामींचे सामर्थ्य या संदेशात आहे, आणि या संदेशातून तुम्हाला तो आशीर्वाद मिळत आहे जो तुमच्या जीवनात नष्ट होणाऱ्या गोष्टी, तुमचे सामर्थ्य तुम्हाला परत मिळवून देईल. अनुभव घेण्यासाठी तयार राहा. अनुभव प्राप्त करण्यासाठी तयार राहा. कारण तुमच्या कार्यासाठी इतके प्रयत्न करत होतात ते शुभफळ तुम्हाला तुमच्या दिशेने येताना दिसेल. तुमच्या दिशेने आता तुम्हाला तुमचे यश, स्वामींकडे जाणारे मार्ग आणि तुमच्या जीवनात असणारी सत्याची बाजू भक्कम करतील. लोकांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्याबद्दल वाईट बोलले म्हणून कधीही त्यांना दोष देऊ नका. कारण ते तुमचं काम करत आहेत, तुम्ही त्यांचं काम करू नका. कारण देव कधीही कोणाला इतरांच्या कामासाठी लावत नाही. प्रत्येकाने आपले काम आपणच करायचे आहे, आणि आपल्या जीवनात येणारे दुःखही आपणच निस्तारायचे आहे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. जे काही होत आहे ते सत्यासाठी होणार आहे, आणि जे काही झाले आहे तेही चांगल्यासाठी झाले आहे हे मान्य करून
स्वामी सेवा करत राहा, कारण स्वामींचा मार्ग हा तुमच्या जीवनाचे कल्याण करणारा, तुमच्याबरोबर तुमच्या परिवाराचे, तुमच्या मुलाबाळांचे, तुमच्या नात्यावर आशीर्वाद आणि चमत्कार देणार आहे. तुम्हाला विश्वास असेल तर स्वामींच्या सेवेत येऊन पहा. स्वामींनी ज्या भक्तांना एकदा जवळ केले आहे त्यांच्या जीवनात कधीही दुःखाचे वारे वाहिले नाही आणि कधीही स्वामींनी त्यांना दुःखामध्ये सोडले नाही. फक्त वेळ लागेल ते तुम्हाला फळ मिळण्यासाठी, कारण स्वामी प्रत्येक वेळी तुमची परीक्षा घेत असतात. तेव्हा वेळ ठेवा, विसरू नका, कारण तुमच्या मनातले जड विचार काढून टाका. तुमच्यासाठी जे जड आहेत ते स्वामीसाठी खूप हलके आहेत. देव हा फक्त देव नसून तुमच्या कल्याणकारी मार्गाचा एक ठसा आहे, ज्या मार्गावर तुम्हाला फक्त सुख आणि दुःख मिळणार नसून तुमच्या जीवनाचा उद्धारसुद्धा होणार आहे. हे मान्य करा, कारण देव तुम्हाला तुमच्या जीवनात सत्य, अहिंसा काय आहे याचा फरक दाखवेल. आणि जोपर्यंत तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत आहात तोपर्यंत कोणी कितीही त्रास दिला आणि तुमच्याबद्दल कितीही षडयंत्र, मोठे यंत्र करणारा असेल तरीही देव त्यांची संधी कधीच सफल होऊ देत नाही. आणि तुम्हाला दिलेले संधीचं तुम्ही सोनं करा. तुमच्या हाती जे काही आहे ते देवाने दिलेले आहे ते स्वीकार करा. मनोभावने प्रार्थना करत राहा, संयम ठेवा. देव सर्व काही चांगलेच करेल आणि तुमच्यासाठी असे मार्ग, असे प्रारब्ध तयार होतील जे तुम्हाला कमी वेळात स्वामींपर्यंत घेऊन जातील. मनात निरंतर संयम ठेवा. सर्व काही चांगले होणार आहे यावर विश्वास असू द्या आणि देवाच्या इच्छेपुढे आपले काहीच चालणार नाही हेही मान्य करा, कारण तुमच्या जीवनात चांगले करायचे आहे की वाईट करायचे आहे हे फक्त त्यांनाच माहिती आहे. तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलात आणि कितीही कोणाचे वाईट करण्याचा प्रयत्न केलात तर कधीच तुमच्या प्रयत्नाला यश येणार नाही हे लक्षात घ्या, कारण तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचा करता करविता हा देव आहे. त्यांच्या प्रभावाने तुमचे आयुष्य आनंदात चालले आहे. मग त्यांना विसरून तुम्हाला जीवनात पुढे जाता येणार नाही, कारण प्रत्येक वेळी अडचणीच्या वेळी तुम्हाला आठवतो तो एकच शब्द, तो म्हणजे स्वामी आई. आणि ज्यावेळी तुम्हाला अडचण येते त्यावेळी तुमच्यासमोर येणारा स्वामी हा एकच चेहरा असतो, जिथे तुम्हाला ठाम विश्वास आहे की ते सर्व आपले दुःख दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश हा नक्कीच येईल. तेव्हा नकारात्मक गोष्टी नाहीशा करा. जीवनात चांगले वागा, आशीर्वाद घेत चला, कर्माचा विचार करा. चांगले कराल तर चांगलेच राहाल, वाईट कराल तर वाईटच भोगाल हे मात्र विसरू नका, कारण आपल्या जन्माचा सिद्धांत हा सर्व काही कर्मावर चालतो आणि कर्म हेच आपल्या सिद्धांताचा गुरु आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्म आपल्याला भोगावेच लागतील हे मात्र विसरू नका. मग त्यामध्ये तुमचे चांगले कर्म असतील किंवा वाईट कर्म असतील ते मात्र तुमच्या कर्मानुसार तयार होतील आणि त्याचे भोगही तुम्हाला कर्मानुसारच भोगावे लागतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.